नमस्कार. नुकताच 10 मार्च रोजी कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्मदिन होऊन गेला. त्यानिमित्ताने आज त्यांची एक कविता आपण पाहूया. कवी मंगेश पाडगावकरांना आपण ज्येष्ठ कवी, गीतकार, भावकविता लिहिणारे, विडंबनकार अशा वेगवेगळ्या कारणांसाठी ओळखतो. पण त्यांची मला आवडणारी एक कविता आहे, चिवताई चिवताई दार उघड. चिवताई असा शब्द आल्यामुळं ही कविता एखाद्या स्त्रीला प्रोत्साहन देण्यासाठी लिहिलेली असावी असं वाटू शकतं. पण मला असं वाटतं की ही कविता कुठल्याही मनुष्यासाठी प्रोत्साहन म्हणून नक्की उपयोगी पडेल. आजकाल स्पर्धा इतकी वाढलेली आहे की आपल्याला हवं ते प्रत्येक वेळी मिळतंच, तसंच घडतंच असं नाही. पण बरेच वेळा हा नकार आपल्याला पचवणं जड जातं आणि त्या आलेल्या दुःखातून बाहेर पडणं खूप कठीण जातं. पण असं नाही झालं पाहिजे. जे काही घडलं त्याचा स्वीकार करता आला पाहिजे. ते स्वीकारून नव्याचा शोध घेऊन पुढे जाता आलं पाहिजे. आणि संधी तर वारंवार आयुष्यामध्ये येणारच असते. पण ती संधी लक्षात येण्यासाठी, तिचा फायदा करून घेण्यासाठी आपल्या घराचे म्हणजे पर्यायाने आपल्या मनाचे दरवाजे उघडे ठेवले पाहिजेत. अशी ही सुंदर कविता, उमेद जागवणारी, आशा जागती ठेवणारी. पाहूया. चिवताई चिवताई दार उघड. चिवताई चिवताई दार उघड. दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. दार असं लावून जगावरती कावून किती वेळ डोळे मिटून आत बसशील? आपलं मन आपणच खात बसशील? वारा आत यायलाच हवा, मोकळा श्वास घ्यायलाच हवा. दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. फुलं जशी असतात तसे काटे असतात, सरळ मार्ग असतो तसे फाटे असतात. गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात, कधी कधी कर्कश काळे कावळेच फक्त सगळे असतात. कावळ्याचे डावपेच पक्के असतील, त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील, तरी सुद्धा या जगात वावरावंच लागतं. आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं. दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं? आपलं सुद्धा आपल्याला होत असतं पारखं. मोर धुंद नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं? कोकिळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं? तुलना करीत बसायचं नसतं ग, प्रत्येकाचं वेगळेपण असतं ग. प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं, प्रत्येकाच्या आत एक खेळणारं मूल असतं. फुलणाऱ्या या फुलासाठी, खेळणाऱ्या या मुलासाठी दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही. निराशेच्या पोकळीमध्ये काही सुद्धा घडत नाही. आपलं दार बंद म्हणून कुणाचंच अडत नाही. आपणच आपला मग द्वेष करू लागतो. आपल्याच अंधाराने आपलं मन भरू लागतो. पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं, तुला शोधित फुलपाखरू नाचत आलं. चिवताई चिवताई तुला काहीच कळलं नाही. तुझं घर बंद होतं, डोळे असून अंध होतं. बंद घरात बसून कसं चालेल? जगावरती रुसून कसं चालेल? दार उघड, दार उघड, दार उघड, चिवताई चिवताई दार उघड. चिवताई चिवताई दार उघड. धन्यवाद.